आपण ज्या समाजात राहतो तिथे प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि समान सन्मान मिळायला हवा असं आपण नेहमी ऐकतो। पण वास्तवात काही लोकांना केवळ त्यांच्या ओळखीमुळे, त्यांच्या अस्तित्वामुळेच संघर्ष करावा लागतो। जन्मापासूनच समाजाच्या चौकटीत न बसणाऱ्या अनेक ट्रान्सजेंडर व्यक्तींना अपमान, भेदभाव, टोमणे आणि नाकारलं जाणे यांचा सामना करावा लागतो। मात्र इतिहास साक्षी आहे, जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही अडचण यशाचा मार्ग रोखू शकत नाही। भारतातील काही ट्रान्सजेंडर व्यक्तींनी हे सिद्ध करून दाखवलं आहे। समाजाने अनेकदा नाकारलं पण त्यांनी हार मानली नाही। उलट आपल्या कर्तृत्वाने त्यांनी अशा उंची गाठल्या की आज लाखो लोक त्यांच्याकडे प्रेरणास्थान म्हणून पाहतात। आज आपण अशाच भारतातील 8 प्रेरणादायी ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या यशोगाथा जाणून घेणार आहोत, ज्यांनी रूढीवादी विचारांना आव्हान देत इतिहास घडवला। नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत। भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्यश्री शर्मिला यांची कथा अनेकांना प्रेरणादायी आहे। तामिळनाडूमधील सत्यश्री यांनी लहानपणापासूनच भेदभाव आणि सामाजिक दबाव सहन केला, मात्र अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द त्यांनी कधीच सोडली नाही। म्हणून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील बनण्याचा मान मिळवला। आज त्या ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत। यानंतर येतात जोईता मंडल। 2017 मध्ये त्या भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश बनल्या। पश्चिम बंगालमधील लोक अदालतीत त्यांची नियुक्ती झाली। घरातून हाकलून दिलेल्या एका व्यक्तीपासून न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षाने भरलेला होता, पण त्यांनी प्रत्येक संकटावर मात करत इतिहास रचला। भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर पोलीस अधिकारी म्हणून प्रतिका यशिनी यांचं नाव घेतलं जातं। पोलीस भरती परीक्षेत सुरुवातीला त्या एका गुणाने अपयशी ठरल्या होत्या, मात्र त्यांनी हार न मानता पुनर्मूल्यांकनाची मागणी केली। त्यानंतर त्यांना यश मिळालं आणि त्या तामिळनाडू पोलीस दलात सब इन्स्पेक्टर बनल्या। शिक्षण क्षेत्रातही ट्रान्सजेंडर समुदायाने आपला ठसा उमटवला आहे। मनाबी बंदोपाध्याय या भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर महाविद्यालयात प्राचार्य ठरल्या। 2015 मध्ये त्यांनी कृष्णानगर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाली। त्यांच्याकडे PhD पदवीही आहे आणि त्या भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर PhD धारक म्हणूनही ओळखल्या जातात। राजकारणात प्रवेश करून इतिहास घडवणाऱ्या मुमताज यांचाही उल्लेख करावा लागेल। त्या भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर निवडणूक उमेदवारांपैकी एक आहेत। पंजाबमधून त्यांनी निवडणूक लढवली आणि ट्रान्सजेंडर समुदायालाही राजकीय प्रतिनिधित्व मिळवू शकतं हे दाखवून दिलं। तर मध्य प्रदेशातील शबनम मौसी या भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर आमदार ठरल्या। कुटुंबाने साथ न दिल्यामुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आलं नाही, पण स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी निवडणूक जिंकून विधानसभेपर्यंत मजल मारली। विशेष म्हणजे त्यांना 12 भाषांचं ज्ञान असल्याचं सांगितलं जातं। देश सेवेतही ट्रान्सजेंडर समुदायाने आपलं योगदान दिलं आहे। शबी या भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर सैनिक म्हणून ओळखल्या जातात। नौदलाशी संबंधित तांत्रिक विभागात त्यांनी काम करत अनेकांसाठी नवा आदर्श निर्माण केला। वैद्यकीय क्षेत्रात जिया दास यांनी इतिहास घडवला। त्या भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर ऑपरेशन थिएटर टेक्निशियन बनल्या। आरोग्य क्षेत्रात ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही संधी मिळू शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं। मंडळी, या सर्व व्यक्तींच्या कथा आपल्याला एकच संदेश देतात, यश मिळवण्यासाठी लिंग, जात, धर्म किंवा पार्श्वभूमी महत्वाची नसते। महत्वाची असते ती जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास। समाजाने नाकारलं तरी स्वतःला कधीही नाकारू नका, कारण तुमची ओळख तुमची कमजोरी नसून तुमची सर्वात मोठी ताकद असू शकते। या प्रेरणादायी व्यक्तींपैकी कोणती कथा तुम्हाला सर्वात जास्त भावली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।